कोसळी संघ 3 षटकं टाकायची आहेत. स्पर्धेचा हा मोठा नियम आणि खरं त्या नियमाचं चांगलं पालन करताना आतापर्यंत सर्व संघ आपण बघितलीत. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतो हर्षद आणि आता बाकी थोडा मनीष नावाचा बॅटर समोर बघा डावखुरा फलंदाज बॅकफुटला गेला आहे. चांगला कव्हर ड्राईव्ह केला आहे. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू पडतोय. एक धाव तो बघायला मिळते. क्षेत्रक्षण ओ हो हो ह्यांचा बॅलन्स गेला. म्हणून तर म्हणतो ना सकाळी उठा, व्यायाम करा, नजरम करा, योगासन करा, जेणेकरून तुमचा तोल जाऊ शकला नाही. आणि इथे एक चांगला बॅकफुटला गेला. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. एक उत्कृष्ट दर्जाचा कव्हर ड्राईव्ह मनीषाच्या बॅटीतून. हां, क्रिकेटमधला बॅलन्स आणि बँकेमधला बॅलन्स दोन्ही गेल्यानंतर चिंता वाढत असते आपली. बँकेचा बॅलन्स खपला तरी आपल्याला विचार करतो की आता पैसा कुठून येईल कुठून येईल कुठून येईल, परंतु मेहनत केल्यानंतर तो पैसा येतोय. सध्या 4 धाव मिळतील. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 5. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितलं तर 60 पर्यंत जाऊ शकतोय. ह्याच गतीने धाव बनवल्या बॅटिंग करणाऱ्या जिजाऊ 11 जिजाऊ युवा ग्रुप वाढीव टीमने. तर पुढचा बॉल, चांगला बॉल सरळ बॅटने खेळून काढला जातो या चेंडूला. ऑन साईडला मिडॉन मध्ये चेंडू आला. एक धाव आली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 6 धाबा. धावा येत आहेत आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो प्रयत्न सुरू आहे बॅटरचा. निश्चितच दोन्ही बॅटर चांगले बॅटिंग करतात. आपण बघत एका साईड राहुल आणि एका साईडला मनीष आतापर्यंत 3 चेंडू टाकलाय. हाताळले 6 धावा बघायला मिळेल. आता स्ट्राईकवर आहे तो म्हणजे राहुल नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. सुहान माफ करा बॅकफुटला गेलाय. चेंडू बनवलाय. चेंडू पूल केलाय. चेंडू जातो डिस्कवरच्या रिझनला. दन 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 करताना चेंडू नागून जातोय सीमा पल्लीकडे. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. एक इझी चान्स होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला तर सुहान या फलंदाजाने. इथे बघता बघता बघितलं तर पॉवर प्लेमध्ये कशा धावा करावा. 10 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. धावसंख्या धाव फलकावर 10. पुढचा बॉल आपण बघूया. ओ चांगला राईज झालेला चेंडू होता गुडलेन क्षेत्रातील आणि बॅकलिपचा वापर करत ऑफ ड्राईव्ह केलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत आपण बदल होताना बघतोय. धाबा लागल्या जात आहेत बिनबाद 11 धाबा. या स्पर्धेचा आपण द्वितीय पारितोषिक जर आपण बघितलं तर कैलासवासी गोविंद रामा भगत यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय सफल उद्योजक दिलीप गोविंद भगत साहेबांकडून प्राप्त झालं आणि दिलीप गोविंद भगत साहेब नुकताच अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. वेलकम सर. आम्ही आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. पुण्याच्या अपेक्षा पुढचा चेंडू ऑफस्टोच्या बाहेरचा चेंडू बीट झाले. चेंडू खेळायचा होता. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि फलंदाज चकमा कराय. ते एकंदरीत विचार जर केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकात धावा होत्या त्या 11. पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना तुम्ही बघतायत धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. जिजाऊ युवा ग्रुप वाढीव टीमची टॉस जिंकला आणि त्याच्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला श्रीराम कसराळी टीमने. पहिल्या षटकामध्ये 11 धावपर्यंत रोखलंय. आता दुसऱ्या षटक टाकण्याकरता रोहित नावाचा गोलंदाज तिथे सज्ज होतोय. रोहित गोलंदाजी मार्गावर त्याच्यावर जबाबदारी दिले गेलंय. कोसमाई क्रीडांगण चांगली सजावट आपल्याला बघायला मिळतोय. कौशिक मंडप डेकोरेटर्स आणि डीजे सुद्धा कौशिक डीजे खूप चांगलं वादन होतोय. चांगली सजावट कमी अवधीमध्ये ही सुंदरता या मैदानाला प्राप्त करून देणारे आमच्या मंडप डेकोरेटर्स काल उपस्थित होते आणि आज सुद्धा उपस्थित आहेत. ओहो चांगला फटका चेंडू हवेत आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. संपलाय बॅटर सुहानचा खेळ. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 11.
मिळत इथे बघितलं कशा पद्धतीने कॅच पकडला गेला आणि विश नेटवर्कचे प्रॉपरायटर विशाल पाटील यांनी नुकतंच आम्हाला फोन केला. सर्व काही माझं चाललं का नाही. विश्वास पाटील केंद्रीय कर्मचारी रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी नुकतंच फोन केला की दीपक दादा आमचं सर्व काही चाललं की नाही काय. बघा ही जी एक जबाबदारी असते ना ती जबाबदारी पाळतात तुम्हाला बघायला मिळतात. एक अतिशय मोठा खेळाडू, अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केला, पालघर तालुका नामांकित फलंदाज म्हणून ज्यांनी नाव केलं. लेदर क्रिकेटमध्ये रेल्वे संघाकडे खेळताना अनेक सामने आपण लेदरचे त्यांच्याकडे बघत आहात आणि खरं अर्थानं बघितलं एक क्वालिटी क्रिकेट काय दर्जेदार खेळ तुम्हाला बघायला मिळाला. आणि प्रेक्षक मायगणापेक्षा यूट्यूबवर देखील खूप लोक मॅच बघतात. पालघर, डहाणू, वाढवण आणि त्याच्या पलीकडे आपण जर बघितलं तर तुम्हाला येत्या काळामध्ये संघ बघायला मिळतो. म्हणजे निश्चितच गुजरातच्या बॉर्डरवरचा झाई ह्या गावचा संघ तिथे देखील ह्या मॅचचं लोक वॉचिंग करतात आणि म्हणतात काय मैदान बनवलं आहे हो, काय देखरेख बघायला मिळते. सुंदर मॅचेस तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू राईटवर विकेट मारा. ओहो हो, चेंडू पडल्यानंतर अहमदाबादच्या विकेटप्रमाणे खाली राहिला पण बॅटरची नजर किती चोख होती. त्याने हलक्या पहिले खेळून थर्ड मॅचच्या दिशेला डाळला. अहमदाबाद येथील विकेटचा उल्लेख केला. जो मागे आपण बऱ्याचशा स्पर्धा सुद्धा बघितल्या, बऱ्याचशा मॅचेस बघितल्या. विश्वचषकातील तो एक अंतिम सामना सुद्धा बघितला होता. आणि आता इथे धावफलक जर बघितला तर जिजाऊ युवा ग्रुप वाढीव टीमचा झालाय 12. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा आल्या होत्या. धावगती चांगली होती आणि आता ह्या षटकामध्ये नियंत्रणबद्ध गोलंदाजी रोहितची बघायला मिळतोय. रोहित श्रीराम कसराळी टीमचा एक प्रमुख अस्त्र आहे आणि योग्य वापर तो करतोय. डाकुरा हाताचा बॅटर मनीष तयार. स्लोवर वन, रायझिंग, सरप्राइझिंग, दुधास्थितीमध्ये गेला या चेंडूवर बॅटर. निश्चितच तुमचं जेव्हा फुटवर्क होत नाही ना तेव्हा अशा पद्धतीचं बघायला मिळतं. सुपर क्वालिटी क्रिकेट. काय विकेट बनवलं आहे. विकेटचं म्हणावं एखादं बिल्डिंग बांधायला 70 ट्रक माती आणि 80 ट्रक सिमेंट वापर त्याच्यापेक्षा इथे बाकी पिचिंग भारी केलं आहे. कारण खाणीतून बनवलं हो. अनमोल रत्न बोलण्याचं काम केलं आहे. खदानीमध्ये होतं. खदान आज कोण विसर दिसतच नाही. तो खदान असं वाटतंय जणू काही बॉम्बेच्या हायवेला तुम्हाला बघायला मिळते मैदान. जबरदस्त धावा निघाले फक्त 12. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना रोहित नावाच्या गोलंदाज आपण बघत आहात. यावेळी बाकी राऊंड विकेट मारा करतोय. समोर बॅटर आहे तो मनीष. कालच्या मनीषने बाकी दिवस गाजवला. हा दुसरा मनीष पाहायला मिळतोय. सरळ ड्राईव्ह केलाय डीप लॉंग ऑनच्या रिझनला. चेंडूच्या पाठीमागे खेळत जातोय. वॉट अ कॅच. ऑस्ट्रेलियन स्टाईल कॅच बघा. हल्ली तुम्ही बघितलं कालपासून आपली बरीचशी मुलं तशा पद्धतीचे कॅचेस बघायला घेतात. अप्रतून कॅच. पाटील सरपंच त्यांचा आहे हो साथीदार. लाखाची बक्षीस त्यांनी लावली हो जबर. लाखाची बक्षीस त्यांनी लावली हो जबर. आपली प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर नंबर 1 ची क्रिकेटची स्पर्धाच म्हणावी लागेल या स्पर्धेला. बघा ना कुठून कुठून संघ येत आहेत. अनेक संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग दिला जातोय. कोणाचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून त्यांना सुद्धा संधी दिली जाते. मग लोक असा विचार करतात की 13-14 संघ का. याचं कारण हे असं आहे की त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे त्यांच्या भक्तसुद्धा आहेत संपूर्ण या पालघर जिल्ह्यात आणि त्या खातर त्या संघांना संधी दिली जाते या स्पर्धेत. धावसंख्या धावपळकर आहे ती 2 गडी बाद 12. कल्पेश नावाचा बॅटर आला आता मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता. रोहित याच्या षटकातील पुढचा बॉल. सरळ बॅटने खेळायचं होतं. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा मिळाली दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. ताकदीचा वापर व्हायला हवा. 2 धाबा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागले जात आहेत. 2 गडी बाद 14 धाबा. पहिल्या षटकामध्ये 11 झाल्या होत्या परंतु रोहितने वापसी करून दिले आपल्या टीमला. 2 विकेट्स मिळवलेत. 3 धाबा खर्च केलेत. निश्चितच जबरदस्त गोलंदाजी तुम्ही बघत आहात. दुसऱ्या षटक मार्गस्थ शेवटचा चेंडू या षटकातला आहे. काय गोलंदाजी. 3 धावा 2 गडी बाद केला. सुपर क्वालिटी गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. पुनश्च मार्गस्थ होते रोहित. चेंज ऑफ पे. चेंडू खेळलाय. चेंडू जातो सगळं मिड विकेटच्या रिझनला. डीप लॉंगचा खेळाडू मिड विकेटचा खेळ क्षेत्ररक्षण जबरदस्त सेकंड अफडमध्ये उंच जम घेतले. चेंडू आवाक्यात केला आणि बघता 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. काय सुंदर सिच्युएशन बघायला मिळालं. डीप मिडॉनवरनं पळत गेले तिथे बाकी डीप मिड विकेटच्या रिझनमध्ये जम घेतले. चेंडू अडवलं. थ्रो करेपर्यंत 2 धावा बघायला मिळत. तर 2 षटकं टाकली गेली आणि 2 षटकाच्या षटकात धावा निघाल्यात 16. पहिली बॅटिंग करता जिजाऊ 11 वाढीव संघ. 2 गडी बाद 16 धावा. पुढील होणारा मॅच वाघोबा स्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध गावदेवी डोईव.
दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता या. वाघोबा जांभूळपाडा विरुद्ध गावदेवी डोलीव या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच असेल. आणि डोलीव टीमचा कॅप्टन, जांभूळपाडा टीमचा कॅप्टन आयोजकांचे संपर्क साधा, आपले फॉर्मॅलिटीज पूर्ण करा, जर्सी घेऊन जा आणि टॉस करता लगेचच 4 षटकं संपण्याआधी टॉस बॉक्समध्ये तयारीत राहा. चर्चा आपण करतोय जिजाऊ युवा ग्रुप वाढीव टीमची. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा होत्या आणि मागचं जे षटक होतं रोहितचं, त्या षटकामध्ये केवळ 5च धाबा त्यांनी खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. आता तिसरे षटक टाकण्याकरता भाविक हा गोलंदाज आलाय. पुढे येऊन कायचं होतं, जागेवरनं जर बॅटरने इरादा केला असता तर कदाचित धावा मिळाल्या असत्या. हा डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू, हे तुम्ही बघू शकतायत. निश्चितच लेफ्ट आर्म लेग ब्रेक, नॅचरल लेग ब्रेक बघायला मिळतो. भाविक नावाचा गोलंदाज. पूर्वीच्या काळामध्ये एमआरआयच्या चेंडूमध्ये प्रत्येक संघामध्ये 2-2 खेळाडू लेफ्ट आर्म बॉलला बघायला पाहिजे. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतायत भाविक. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू, चेंडूला पटकवला आहे, चेंडूला केला आहे हुक, चेंडू जातो फाईन लेगच्या रिझनला, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय पण डन 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 करताना चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. वेळेवर चौकार आले, कारण आता मोठी धावसंख्या करायची आहे. चौकार षटकार येणे गरजेचं आहे आणि एक चांगला षटकार किंवा चौकार आले तर बाकी तुम्हाला चांगला धावा बघायला मिळेल. या चेंडूमध्ये मिळतोय चौकार. संख्या 2 गडी बाद 20. विकी चौकाराच्या मदतीने खेळतोय 5 बार. ऑफ स्टमर शफल झालाय, ब्लॉक होल मध्ये टाकला होता, बुंद्यात टाकण्याचा प्रयास होता गोलंदाजाचा. 1 धाव मिळाली, 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावेच्या साह्याने धावसंख्या 2 गडी बाद 21. तिसरं षटक सुरू आहे आणि धावपळक जो वाढायला पाहिजे होता तो काही वाढला नाही. 21 वर 2 गडी बाद. निश्चितच खूप चांगले गोलंदाज. आणि बघा राऊंड विकेट गोलंदाजी टाकतात ना तेव्हा ब्लॉक होल खूप चांगले पडतात डावखुऱ्या गोलंदाजी. पुन्हा एकदा भाविक आपल्या चक्रातला पुढचा चेंडू. ओ हो यावेळेला बाकी बघितलं, फलंदाज सफळ झालाय. थेटर वन चेंडू टाकला, फलंदाजाला वाटलं की लेग ब्रेक होईल. गुप्त क्वालिटी, शक्तीपेक्षा युक्तिशिष्ट म्हणतात ना, ते बघायला मिळालं भाविक या गोलंदाजीकडनं. अगदी बरोबर. परंतु आता वाघोबा जांभूळपाडा आणि गावदेवी डोलीव संघ कॅप्टन जर पहिल्या इनिंगमध्ये टॉस करण्याकरता आले नाहीत तर मग 3 षटकांचा मॅच असेल तो. डोलीव टीमचे कॅप्टन आलेत अजय भावेश. डॉट बॉल टाकला गेलाय, डॉट बॉल बघू शकतायत का पावित्रा. ओहो, कडेकडेच खेळायचं. कधी कधी शरीर आपल्याला मदत करत नाही, वाढतं शरीर हे अडथळा बनत असतं क्रिकेटच्या मैदानामध्ये. पण निश्चितच सुपर गोलंदाजी, काय क्लास बघायला मिळाला आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना भाविकला आपण पाहतात. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट, बॅकफुटला गेला आहे, कट केला आहे, प्रॉपर टायमिंग आला. यावेळेला बाकी चेंडू स्टेटरवर बघायला मिळाला. एका धावाने फक्त बघायला मिळतं आणि या षटकात फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या आहेत. आणि एकंदरीत तो विचार केलात तर प्रथम फलंदाजी करताना जिजाऊ 11 आणि वाढीव संघाची धावसंख्या झाली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा आपण बघत आहात. 2 गडी बाद. मन्या राऊत सचिन पाटील अन राजेश भोईर. आपल्या प्रभाकर शेठच्या साथीला आहेत हे हो खंबीर. आई कुसमाई माऊलीच हात हाय त्यांचे शिरावर. ओ कुसमाई माऊलीच हात हाय त्यांचे शिरावर. आपली प्रभाकर शेठचा कुसमाई. कोसमाई मातेवर आधारित असलेले गीत या ठिकाणी वाजले जातात. खूप प्रसन्न वातावरण आपल्याला बघायला मिळतंय सकाळच्या सत्रामध्ये कोसमाई क्रीडांगणावर. आता शेवटचं षटक टाकण्याकरता आदित्य या गोलंदाजाला आणलं गेलं. 3 षटकांमध्ये फक्त 22 धावा आल्यात. मागचे 2 षटकं जर बघितली तर मागचे 2 षटकं फक्त आणि फक्त 10 धावा देऊन गेली. आता हे षटक कसं असेल बॅटिंग करणाऱ्या टीम करता. स्विंग अँड मिस, चांगला बॉल, तंत्र व्यवस्थित नाही बॅटर कल्पेचं. हा डॉट बॉल, दबाव दडपण वाढत चाललंय बॅटिंग करणाऱ्या जिजाऊ युवा ग्रुप वाढीव टीमवर. जबरदस्त गोलंदाजी करतो आपण कोसवाई संघाच्या गोलंदाज. ह्या गोलंदाजाचं कौशल्य बघा, परफेक्ट लाईनिंग लेन, पिचिंग कसाल बघा, स्टेपिंग किती बघा, मांडीवर चेंडू टाकल्यानंतर दणकट असा व्यायाम येतो आणि नंतर चेंडू रिलीज होतो. सुपर बॉलिंग ॲक्शन. हा बघा पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, शॉर्ट ऑफ रेंज चेंडू टटवला आहे, डीप मिडॉनच्या रिझनला आहे, चेंडू निघून जाईल का. हा पहिला षटकार बघायला भेटतोय. वेळ लागला पण मानतोला वेळेवर प्रगतला बघायला. असं म्हणतात ना मला तू पाहिजे नाही मी पाहिजे, मला प्रभाकर शेठचा मैदानातला कोसमाईचा षटकारच पाहिजे. अशा पहिले षटकार तुम्हाला बघायला मिळतो. व्हॉट अ टायमिंग अँड गुड शॉट.
केलाय आणि आता ताकद झोकली आहे बॅटरने. 6 धावांच्या धावसंख्येला आकार येतोय. पुन्हा आता मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग प्रॉपर नव्हतं. चेंडू हवेत आहे. धावा मिळतील असं वाटतंय. 3 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि आणि फक्त एकच धाव मिळाली बॅटरला. धावसंख्या 1 पुढे गेली. धाबा लागल्या जातात 29 धाबा. 29 for 2. 3.3 बॉलच्या समाप्तीनंतर 29 धाबा. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि दोन्ही कॅप्टन आता टॉस बॉक्स मध्ये येतील. बघूया विकेट स्ट्राईकला कशा पद्धतीने खेळतो. शेवटच्या 3 चेंडूवर एखादा मोठा फटका मागायला मिळेल का आणि कदाचित 40 धावा पूर्ण होतील का. पुन्हा एकदा गोलंदाजी. अहो हो काय जबरदस्त पूल केला. शॉर्ट ऑफ पूल. थोडंसं शॉर्ट ऑफ चेंडू होता. बॅकफुटला गेलाय. चेंडूला पूल केलाय. चेंडू निघून जातो फाईन लेगला. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. या ठिकाणी पोहोचले बघा. TV9 या वाहिनीचे पत्रकार आदरणीय विजय गायकवाड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम 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 सर. आम्ही आपलं स्वागत करतोय कोसमाई चषक 2026 मध्ये. चौकार आल्यानंतर धावसंख्येला आकार येईल काय. 1 धाव मिळाली नाही, परंतु हा डॉट बॉल गेलाय म्हणजेच रन आउट सुद्धा होतोय. धावबाच्या स्वरूपात बॅटर सुद्धा बाद होत आहेत. धावसंख्या धावफळकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झाली आहे ती 33 रन्स ऑन दी बोर्ड. त्याचप्रमाणे आमच्या पुढारी वृत्तपत्रकाचे विपुल पाटील साहेब यांचं हे आगमन आहे. आम्ही देखील हृदयाच्या अंतकरणापासून विपुल पाटील साहेबांचं देखील मनापासून या कोसमाईचं स्वागत करतोय. जाऊया. इथे आपण सामना जर बघत असाल तर एका साईडला जिजाऊ 11 वाडीव हा संघ खेळतो, फलंदाजी करतोय आणि टॉस जिंकल्यानंतर श्रीराम कसराई संघ यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. शेवटचा चेंडू मोठ्या षटकातला 33 धावा झाल्या 3.5 षटकात. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल आदित्य. इथे बाकी चेंडू टटवला आहे. चेंडू जातो डीप लॉंगच्या रिझनला. 1 धाव तो तुम्हाला बघायला मिळते. गुड फील्ड गुड थ्रो आणि इथे फक्त एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि एका धावाने सुद्धा विचार केला तर संपूर्ण 4 षटकाच्या समानंतर जिजाऊ 11 वाढीव संघाची धावसंख्या झालाय ती म्हणजे 34 धावा 34. बघा मीडिया कुठून कुठून आलंय. साम टीव्हीचे आदरणीय मनोज तांबे सरांचं सुद्धा आपल्याला आगमन होताना पाहायला मिळतं. ते सुद्धा या स्पर्धेला भेट देण्याकरता उपस्थित झालेत. TV9चे पत्रकार विजय गायकवाड सरांना आपण बघतोय. पुढारी या चॅनलचे पत्रकार विपुलजी पाटील सरांचं सुद्धा आगमन झालंय. क्या बात है. या सर्व मीडिया मॅन करता जोरदार टाळ होऊन जाऊ द्या मित्रांनो. कारण आपल्या या कार्डी गावामध्ये असे व्यक्ती येत आहेत म्हणजेच आज संपूर्ण भारतभर या स्पर्धेला पोहोचवण्याचे काम ते सुद्धा करतायत. साम टीव्ही मराठीचे मनोज तांबे सर, पुढारी या चॅनलचे विपुलजी पाटील सर, TV9चे पत्रकार विजयजी गायकवाड सर, पुन्हा आम्ही आपलं हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल 24 चेंडूंमध्ये 35ची आवश्यकता दुसऱ्या डावामध्ये पाहिजेत. श्रीराम कसरली टीमला कसे उभारणी घेत आहेत दोन्ही संघ याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण टॉसकडे वळूया. टॉस बॉक्समध्ये असतील आमचे महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आमचे गुरुवर्य समान असलेले दीपक संके सर. चला आदरणीय दिलीप भगत साहेब यायचे आपल्या आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. सर 2 टीम अशा असतील वाघोबा जांभूळपाडा आणि गावदेवी डोलीव हे दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत तिथे. चला डोलीव संघाचे कर्णधार इकडे आलेले आहेत. जांभूळपाडा या कर्णधार आणि थँक्यू सो मच सर आपण इथे जोडलात. एक अतिशय दोखणे रुबाबदार 16 मॅच बघा महाराष्ट्र नामांकित टुर्नामेंटपैकी एक मोठी टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. जांभूळपाडा कर्णधार या इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचे आहेत जेणेकरून तुमची बाईट आम्हाला घेता येईल. आणि खरोखरच एका खदानीमध्ये एवढं मोठं सुंदर विश्व तुम्हाला बघायला मिळतं. असं म्हणतात ना काटेरी फुल जरी तोडायचं जरी काटा लागतो तेव्हा ऐक करतोय, पण इथे आल्याशिवाय ऐक बोलल्याशिवाय न राहता बघायला मिळते. जो जातो तो या प्रेमामध्ये पडतोय. आणि बघा इथे सर पहिला चॉईस करा. आपल्याला माहिती आहे काय बोलायचं. कोसमाई चषक लिहिलं आहे बघा दोन्ही कडे झाला आणि एका साईडला हा लक्की नंबर 7707 नंबर आहे. दोघांपैकी एक तुम्हाला बोलायचं आहे. कोण बोलतं का चॉईस करू. चॉईस करायचं दोघंही बोलतो चॉईस करा.
ओके चला झिरो सर आपण बसा स्थानापन्न व्हा आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. टॉस जिंकल्या वाटते जांभूळ पडत संघाने आपण टॉस जिंकला काय घेणार शतरक्षण. कसं वाटतं एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये येताना आपण बघितलं महाराष्ट्र नामवंत टुर्नामेंट एक तुम्हाला मोठी प्रतिक्रिया बघायला मिळते सुंदर आखलेलं नवीन मैदान आणि लाल माती इन सर्कलमध्ये आउटसाईड आउटफील्डवर बघायला मिळते. क्षेत्ररक्षण कशासाठी घेणार शतरंगामध्ये चेस करायला आम्हाला आवडते. किती धावापर्यंत समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न कराल 40 ते 45. थँक्यू सो मच. आपण जाऊ नका त्यांचं बाईट संपल्यावर एक रिस्पेक्ट आहे आपली बॅटिंग आहे त्यांनी म्हटलं की आम्ही 40 ते 45 धावांवर थांबण्याचा तुम्हाला प्रयत्न करा तुम्ही किती धावा करण्याचा प्रयत्न तिकडे कराल आम्ही धावा चांगल्याच बनवू असं काही नाही. त्यांची पण बॉलिंग चांगली आहे आमची पण बॅटिंग चांगली आहे आणि आम्ही आमचा चांगला खेळ दाखवू. कसं वाटतंय बघा तुम्हाला TV9चे पत्रकार तुम्हाला बघायला मिळतात नंतर पाहायला मिळतात तुम्हाला पुराणीचे पत्रकार बघायला मिळतात अशा पद्धतीचे मोठे जगभरातले मोठे पत्रकार इकडे बघायला मिळतात आणि तुमची ख्याती बघायला मिळेल. एवढं मोठं सुंदर मैदान टेनिस क्रिकेटचा चेंडू तुम्हाला बघायला मिळतोय आणि एवढ्या ह्या अशा पराक्रमाई ऐतिहासिक ग्राउंडमध्ये खेळताना तुम्हाला किती आनंद होतोय. खूप आनंद होतोय आणि कोसमाई चषकची आम्ही तर भरपूर वाट बघत होतोय आणि 4 का 5 वर्षानंतर आम्हाला खेळायला भेटत आहे. निश्चितच कोरोना तर आपण लांब झालो पण या कोसमाईच्याच का तुम्हाला सांगतो का नवशक्ती नवा काळ महाराष्ट्र टाइम्स लोकमत तेव्हा यूट्यूबला वगैरे नव्हतं मग तेव्हा अनेक पत्रकार यायचे मग कोणीतरी माहिती द्यायचे आणि एकमेव टेनिसची टुर्नामेंट असायची जिची पत्रकारीमध्ये माहिती मागायची अशी वेगळी ख्याती त्याला देखील लाभली. थँक्यू सो मच. तुम्ही इकडे येतात खेळतात चांगला खेळ दाखवा आणि तमाम समालोचकाला आमच्या दर्शकांना प्रेक्षकांना ऑर्गनायझर तुमचा खेळ बघून भारावून सोडा. थँक्यू सो मच. एका जांभूळ पडा एका साईड तुम्हाला संघ बघला आणि जसजसं तर समालोचन पुढे चालू होईल महाराष्ट्राचे नामवंत समालोचक एका साईड तुम्हाला बघायला मिळेल संदीपजी गावड आणि दुसऱ्या साईडला बघायला मिळेल प्रमोदजी शेडगे ज्यांचा आवाजाने तुम्हाला मंत्रमुग्ध केला आहे. ऐकूया पाहूया प्रमोदजी शेडगे आणि संदीपजी गावड यांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच. दीपक संके सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. संदीप गावंड सर आमच्या समोर जोडले गेलेत. पहिलाच बॉल ऑन साईडला काय कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ बॉल निघून जाईल डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध नेत्रदीपक कोसमाई चषक चौकार. गुड शॉट. राऊंड विकेटने आले आणि शफल हलकेसे झाले होते परंतु नियंत्रणबद्धता स्ट्रोक हलकेशा हाताने लेट कट खेळलेत. फक्त चेंडूला दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात ना ते अगदी योग्य आहे आणि वैभव त्यामधलाच खेळाडू थोडासा बॉल रोखलाय आणि पाहता पाहता 3 रन्स इन्क्लूड केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. अतिशय चांगला फटका होता. बॅकफुटला गेले. बॉडमॅनचा चांगला वापर केला. बुद्धिमत्तेचा वापर करत असताना बॉल फार वेगाने ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर शेवटच्या मोमेंटला बॉल स्टॉप केला. ग्रेट फिल्डिंग. हा चांगला एफर्ट पाहायला मिळाला. 100% योगदान प्रत्येकाने द्यायला पाहिजे आणि इथे सुद्धा फिल्डिंग करणाऱ्या टीमचा खेळाडू तसाच प्रयास त्यांचा सुरू आहे. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार आहे ती 7 धावा श्रीराम कसराली टीमची. पुढचा बॉल लेफ्ट आर्मने चांगली गोलंदाजी तितकाच चांगला स्मॅश केलं या चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत ते करत नाही कोणती चूक आणि ह्या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन. पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 7. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. फर्स्ट विकेट डाऊन. अतिशय चांगली स्पर्धा कोसमाई चषक ज्या स्पर्धेची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होता ती स्पर्धा आपण पाहिलीत. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आपण त्या स्पर्धेला सुरुवात करत असताना भारतीय युवा संघाचा कर्णधार अंडर-19 विश्वचषक उंचावला आणि अतिशय चांगला भारतीय टीमने खेळ केला. तिथून आयुष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला गेला. नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते. बरेच पदाधिकारी
या स्पर्धेला उपस्थित होते. हलक्याशा हाताने आल्या आल्या अतिशय चांगलं फुटवर्क दाखवत असताना की माझ्याकडे डिफेन्स आहे. 1 रन मेल रोहितच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. श्रीराम कसराळी टीम 35 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केल्यानंतर संदीप सरची सुरुवात झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ती सुरुवात अगदी योग्य पाहायला मिळते. हो खरोखरच एक गडी जरी बाद झाला असलं तरी 4 बॉलमध्ये 8 धाबा आलेत. हाफ ट्रॅकर ऑफ स्टमर शफल झाला, चेंडूला खेळून काढलं जातं फॉरवर्ड स्कोअर ग्रीझन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. कोसमाई चषक चौकार. फटका एक्झिक्यूट केला होता. 12 रन झालेत आतापर्यंत. आपण पाहिलं 3 बॉलमध्ये 11 रन. वैभवच्या बॅटमधून तंत्रशुद्ध फटक्यांची निवड करणारा खेळाडू. शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव युजर्स फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित. आणि तेच वैभव सातत्याचं दुसरं नाव म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. हलक्याशा हाताने लेट कट खेळले. काय अप्रतिम चांगला या वेळेला बुद्धिमत्तेचा वापर करत असताना पाहायला मिळतोय. याला म्हणतात आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर मी तर म्हणेन या वेळेला वैभव. काय वैभवने या वेळेला धावा खोऱ्याने वाहिलेत. आपल्या मास्टर माइंडचा वापर करत असताना फक्त चेंडूला दिशा दिली, वेगेचा फायदा उचलला, बॉलला बरोबर येऊन दिलं, बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ गॅपमधून बॉल निघून चाललाय. कोसमाई चषक चौकार. या चौकारानिशी पहिल्या षटकाची सांगता होत असताना 16वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. पहिल्या षटकासाठी तुम्ही वेळ घेतलाय तो 5 मिनिटांचा. अजून 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांचा अवधी आहे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा कोसमाई चषक 2026. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. थँक्यू सो मच. पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 36 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना सध्या धाव फळकावर धाबा आहेत त्या 16 धाबा. 35 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना 16 धाबा बनलेत. म्हणजेच आता अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 19 धाबांची आवश्यकता. 18 मध्ये पाहिजेत 19 धाबा. विश नेटवर्क या यूट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण होतोय. आता समुद्रापलीकडे तुम्हा आम्हाला प्रत्येकाला दाखवलं जातोय. एक चांगलं काम सध्या या यूट्यूब वाहिनीने केलंय. कमी अवधीमध्ये चांगली प्रसिद्धी या यूट्यूब वाहिनीने केलं आणि 24,000 पेक्षाही जास्त सबस्क्रायबर या यूट्यूब वाहिनीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाला तयार आहे गोलंदाज. ओहो, बघितलं तर काय होतं, ऑफ ड्राईव्ह ऑन साईडला चेंडू येतोय. मनगटाच्या मदतीनं फक्त दिशा देण्याचं काम केलं बॅटरने. एक धाव मिळाली रोहितला. एका धाब्याच्या सहाय्यानं धावसंख्या 1 गडी बाद 17. कल्पेश याचा हा पहिलाच बॉल होता. यावेळेला मी रोहितचं कौतुक करेन. त्याने मात्र आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळलंय. कारण 2 बॉल जरी त्याने फेस केले परंतु दोन्ही बॉलला त्याने वैभवला स्ट्राईक एंडकडे आणलंय. हा समजूतदारपणेचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. समंजसपणाचं क्रिकेट असंच खेळलं जातं. कारण रोहितला माहिती आहे वैभवची बॅट तळपले आणि त्यामुळे मात्र आपण त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवर आणणं आणि वैभवची बॅटिंग पाहणं हे मात्र भाग्यच असावं लागतं. यावेळेला 1 रन मिळेल. रोहित मात्र त्या ठिकाणी धाव कंप्लीट करत असताना वैभवच्या बॅटमधून 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या 18वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी तुमच्याकडे बॉल आहे 16 आणि 16 बॉलमध्ये 17 रन श्रीराम कसराळी या टीमला विजयासाठी. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल होता. व्हाईट बॉल चेस करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, परंतु इथे पंचाने दर्शवलं DRSची मागणी केलं फिल्डिंग करणाऱ्या टीमने. DRSची मागणी केलं फिल्डिंग करणाऱ्या टीमची व्हाईट बद्दल आणि ती पाहणी करून योग्य तो निर्णय या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आशुतोष व्यवहारे सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसेल. डिसिजन इज पेंडिंग. टार्गेट होतं 35 या धावसंख्येचं आणि आतापर्यंत प्रवास चांगला राहिलाय. वैभवच्या खेळीबद्दल बोलायचं झालं तर प्रमोदजी आतापर्यंत लेट कटचे चांगले फटके त्यांनी दाखवले. जसं आपण आठवण करतोय गुंडप्पा विश्वनाथ, रणजित सिंग बिबाजी जाडेजा ह्या खेळाडूंचे. तसंच फटकेबाजी चांगलं तंत्र
आणि संयम राखून तो चांगला खेळ करतोय. पाहिलं जातंय व्हाईट बॉल आहे की नाही. दॅट्स अ व्हाईट बॉल. वाईड लाईनच्या जास्त बाहेर होता आणि त्यामुळेच वाईडचा इशारा पंच अजित मात्र सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा झाल्यात त्या 19 धावा झाले. DRSचा वापर केला होता, लॉस्ट झालाय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक रन तर मेल. चांगली फिल्डिंग, अशा प्रकारची तुम्हाला फिल्डिंग करावी लागते ढालीप्रमाणे. आणि इथे मात्र एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. सामना क्रमांक 3 आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आणि यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल वाघोबा जांभूळपाडा वर्सेस गावदेवी डोली. वाघोबा टीमने टॉस जिंकलाय. ऑन साईडला खेळलाय, चांगला फटका तर आहे. फिल्डर पुढे येत आहेत, मागे जात आहेत आणि त्यानंतर सेकंड अटेम्प्टला बॉलला कॅरी करत असताना तत्पूर्वी 2 रन्स वैभवच्या बॅटमधून. वैभव जसे स्ट्रोक खेळतो ना तशी त्याची धावण्याची जी पद्धत आहे ती अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच मास्टर माइंड क्रिकेट आतापर्यंत त्याने खेळलंय. आपल्या संघाला धावांची गरज आहे आणि धावा त्याच्या बॅटमधून आलेत. 6 मध्ये 18 वर तो खेळतोय. आणि आता ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एकच धाव मिळाली. एक धावपेक्षा दुसरं काय मिळेल काय. दोघांमध्ये प्रयत्न तर होत आहेत आणि थ्रो येण्याआधी दुसरी धाव घेता घेता कुठेतरी अपघात झालाय आणि म्हणूनच DRSची मागणी केलं. बॅटर सुरक्षित आहे की नाही ते पाहिलं जाईल. बॅटर सुरक्षित आहेत की नाही, दुसरी धाव पूर्ण आहे की नाही ते पाहिलं जाईल. सध्या 1 गडी बाद 22 धाबा. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर टार्गेट आहे 35 या धावसंख्येचं श्रीराम कसराळी या टीमच्या समोर. बॅटर इज गॉन. परत यावं लागतं बॅटरला. म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा दुसरा धक्का. 2 गडी बाद धावसंख्या 23. आई माऊली कोस्माई एंटरप्राइजेस पुरस्कृत हा क्रिकेटचा रण संग्राम रंगणार खारडी ये गावात खाली कोशिंबे ये गावात. खूप जर आपण पाहिलं तर यावेळेला पॉपिंग क्रीजच्या बाहेर होते आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. इथे पंचांनी लगेच सांगितलं विरल नायर सरांनी की यस DRS हवं आहे. मात्र थर्ड अंपायर रेफर केलं गेलं होतं. इथून आपण पाहिलं तर चांगलं डिसिजन आपण पाहू शकतायत. वैभवने चांगला खेळ केला आणि त्याची गुणवत्ता त्याने सिद्ध केली. 23 वर 2. संदीप सर अजूनसुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे कारण 13 बॉल आणि 12 रन हे जेव्हा आकडे येतात तेव्हा मात्र मॅच रंगतदार स्थितीमध्ये कधी कधी आपल्याला पाहायला मिळते. आणि 1 ते 1.5 महिन्यामध्ये मी पाहिलं की हे जेव्हा आकडे आलेत ना तेव्हा मात्र मॅच रफ अँड टफ पाहायला मिळालेत. सर बॅटचा वापर केला. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील का, फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाही आहे आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली. श्रीराम कसराळी ही टीम सध्या बॅटिंग करत असताना 35 धावांचा पाठलाग करताना आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. आज थोडासा प्रेक्षकांचा उत्साह आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतोय संदीप सर. प्रेक्षक मोठ्या संख्येने येत आहेत सुरुवातीपासूनच. परंतु आज जसं तुम्ही म्हटलं तसं अगदी योग्य उल्लेख या ठिकाणी केला की उत्साह त्यांचा जास्त वाढलाय. जसजसे या स्पर्धेचा शेवट आपण बघणार आहोत तसतसं आणखीन मजा येईल या स्पर्धेला. महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये नेहमीच असतात. यंदा सुद्धा त्या महिला भगिनींना आपण बघणार आहोत. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता श्रीराम कसराळी या टीमला. 2 गडी बाद 25 धावा त्यांच्या बनलेत. टार्गेट होतं 35चं. 12 मध्ये 10 धावा पाहिजेत. गोलंदाजीमध्ये बदल केला गेलाय. प्रसाद या गोलंदाजाला आणले गेले आणि प्रसाद नेमका आता काय करेल. नक्कीच प्रेक्षक उत्साह मात्र वाढताना पाहायला मिळतो. उद्याचा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 2 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे आणि त्यामुळे आता प्रेक्षकांना उत्कंठा नक्कीच त्यांची शिगेला पोचेल. कारण ज्या पद्धतीने उद्याच्या दिवसातील वेगळे फॉर्मॅट संघ पाहायला मिळणार आहेत. प्रसाद तयार आहे. आता डिफेन्स केलं, फॉरवर्ड डिफेन्स केलं. 1 धाव मिळाली. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला आणि एका धावसंख्या धावसंख्या धावपळकर झाली आहे ती 2 गडी बाद यावेळेला धाबा चालल्या आहेत त्या 26 धाबा 26. 26 धावा. आता विजयासाठी 11 बॉल. 11 बॉलमध्ये धावा हव्यात तर 9 श्रीराम कसराळी या टीमला. प्रसादचा हा बॉल ह्या वेळेला थोडासा टर्न प्राप्त होत असताना पाहायला मिळतोय
आणि सरळ बॉल निघून जाईल असं वाटलं विकीला की या बॉलवर बरोबर बॅटच्या रडारमध्ये बॉल येईल, परंतु स्लोवर वन बॉल होता, थांबून आला होता आणि त्या पोझिशनमध्ये नव्हते, त्यामुळे मात्र बॉल डॉट येत असताना 10 बॉल आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता. क्रिकेट खेळण्याकरता चांगलं शरीर आता कमावलं ते म्हणजेच विकीने. जवळजवळ 5 ते 6 किलो वजन सुद्धा त्याने कमी केलंय. चांगला फिटनेस तो राखतोय आपल्या टीम करता. धावसंख्या 2 गडी 26, स्ट्रायकिंगकडे विकी आहे, 2 मध्ये 2 वर तो खेळतोय. 10 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. ओहो, फ्लाईट जास्त होती, पिच बॉल होता, ऑन ड्राईव्ह केलाय, ऑन साईडला ऑर्थोडॉक्स लॉंग वनच्या दिशेने चेंडू येताना दिसलाय. पाहता पाहता थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा फायदा उचलला. 2 धाव पूर्ण करतोय विकी. 2 धाब्याच्या सह्यानं धावसंख्या 2 गडी बाद 28. 9 चेंडू आणि आता जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. 9 मध्ये पाहिजे 7. सिंगल डबलला महत्त्व देता येतं. विकी आले आले यावेळेला फुटवर्कचा चांगला वापर केला. पायामधला बॉल होता यॉर्कर आणि अतिशय चांगलं ऑन ड्राईव्ह खेळला. यावेळेला कव्हर ड्राईव्हचा फटका नेत्रदीपक पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल निघून चाललाय. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि सक्सेस ठरले गेलेत. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं. आणि एक एक रन क्रिकेटमधील आता सध्या संदीप सर ऑक्सिजन बनले खेळाडूंसाठी. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 30 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता एकेरी दुहेरी धावसंख्येवर जास्त फोकस करतायत खेळाडू, कारण षटकर आणि चौकारानेच क्रिकेट खेळलं जातं असं नाही. 8 मध्ये पाहिजेत 5 धाबा. बॅटर तयार नव्हता. डेड बॉलचा इशारा पंच या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहेत. गोलंदाजी मार्गावर जो गोलंदाज आहे त्याला विकेट मिळवावे लागतील तरच मॅच मध्ये वापस होऊ शकते या टीमची. ओ वॉट बॉल एशियन ठेकन. फ्लाईट दिली होती, बॅट चाल कसा स्पर्श होतोय आणि थेट चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या भेटीला. विकेटचं झालंय पतन. जसा उल्लेख केला की विकेट हवी आहे आणि आता ते विकेट मिळवून दिली. धावसंख्या धावफळकावर जर आपण बघितली सध्याच्या घडीला आहे धाबा 30 धाबा 30. आता आहेत अतिशय चांगले व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेची देण खऱ्या अर्थानं प्रणेते आदरणीय सन्मान्य प्रभाकर शेठ पाटील आपण पाहत आहेत आणि पत्रकार आपण पाहिलं तर TV9चे विजय गायकवाड साहेब यांना आपण पाहत आहेत. पुढारीचे आपण पाहिलं तर विपुलजी पाटील आणि मनोजजी तांबे साहेब आपण पाहत आहेत. साम TVचे आपण पत्रकार पाहू शकतायत. सध्या मीडिया आपण पाहिलं तर TV असेल, रेडिओ असेल, या माध्यमातून आपण पाहतात मीडिया पोचतो आणि ग्रामीण भागामध्ये कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. परंतु या कोसमाई चषकामध्ये अशी स्पर्धा आहे की तुम्हाला इथे सर्वसामान्य माणसांपासून तर जवळजवळ आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पदाधिकारीपर्यंत मात्र या मैदानाला येत असताना पाहायला मिळतात. कालच्या दिवसात माजी आमदार राजेश पाटील साहेबांचं आगमन, त्यांनी सुद्धा खूप स्तुती सुमने उधळली. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. टप्पा पडल्यानंतर बॉल ह्या वेळेला बॉडीलाईन डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी चांगला शरीर भेदी मारा होता. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 5 रनची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे. बॉल टू रन ज्या वेळेला येताना त्यावेळेला ऑटोमॅटिकली अंडर प्रेशर बॅटिंग करताना बॅटर पाहायला मिळतात. आता तेच झालं इथे. परफेक्ट आणि परफेक्ट तुम्ही 14.5 मिनटे घेतली. 15 मिनिटांचा कालावधी तुमचं टाईम जे होतं ते 14.5 मिनटे तुम्ही वापरली, त्याबद्दल तुमचं धन्यवाद आहे. आता 6 बॉल आणि 5 रन हे सामन्याचं समीकरण. श्रीराम कसराडी टीम 30ला 3 षटकांच्या समाप्ती अखेर. रोहित 4 वर खेळतोय. करण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल फेस केलाय. आता 0 वर खेळत असताना पाहायला मिळतो. इथून 6 बॉल 5 फक्त म्हणून चालणार नाहीये. ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली गोलंदाज मिस्टर प्रसादने अप्रतिम. मनीष पहिलं षटक महाग ठरलं, एक्सपेन्सिव्ह ओव्हर पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकात 9 धावा आल्या. प्रसाद आला आणि प्रसादने फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. संदीप सर यावरून मात्र तिसऱ्या षटकाचं निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळतं. निर्णायक षटक आहे. 6 मध्ये 5 धाबा काहींना वाटत असेल की सोप्या आहेत, परंतु मी तर म्हणेन की ह्या क्षणाला त्या कठीण आहेत. त्या बनू शकत नाही असं मला वाटतं. कारण तसंच तंत्र आता गोलंदाजी मार्गावर असलेल्या गोलंदाजाने वापरायला पाहिजे. 6 मध्ये 5 धावांची गरज आहे. कुठेतरी दबाव निर्माण करण्याची संधी आहे गोलंदाजाला. श्रीराम कसराली टीम प्रत्युत्तर देते 35 या धावसंख्येला. 3 गडी बाद 30 धावा त्यांच्या बनल्यात. करण आणि रोहित हा खेळाडू आहे. रोहित 4 चेंडूचा सामना केलाय. 4 वर तो खेळतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय संदेश.
ओहो, चांगला बॉल सुरुवात तर चांगली झाली आहे प्रमोदची. म्हणजेच धावा बनवण्याकरता संघर्ष बघायला मिळतो बॅटिंग करणाऱ्या टीमचा. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूंमध्ये 5 धावा पाहिजेत. संघर्षमय या वेळेला मात्र आपण पाहतोय सामना आहे. सातत्याने फिल्डिंगमध्ये सेट केलं जातं, फिल्डर चेंज करतात, त्यानुसार मात्र गोलंदाजी करण्याचा मनसुबा बाळगतायत गोलंदाज मिस्टर संदेश. चांगला बॉल मिडल स्टंपला बरोबर भेदला असता हा बॉल आणि ते रोहितच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना अतिशय चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल. साहिल पाटील ऑन स्क्रीन दाखवत असताना आपण पाहताय जे श्रोते पाहत असतील आणि त्यांनी सुद्धा मात्र आपण पाहिलं तर पंचांची वावा केली असेल. पहा बॉल थोडीशी फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला होता मिडल स्टंपला. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक डिसिजन बाय अजित म्हात्रे सरांचं यावेळेला कौतुक करावं लागेल. कारण ह्या क्लिप ज्या आहेत ना तुम्ही मात्र आपल्या ग्रुपवर टाकल्यात तर पंचांचं जर कौतुक केलं तर अजून पंचांना मात्र ऊर्जा मिळते. नाही त्या क्लिप टाकत राहू नका की पंचांनी मात्र ह्या विकेट तुम्ही दिलेल्या आहेत चुकीचं ठरलं. या क्लिप जर जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये टाकतील ना त्यावेळेला पंचांची तारीफ आणि तारीफ होईल. यासुद्धा क्लिप मात्र व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंग काढून तुम्ही ग्रुपवर टाका. डेफिनेटली पंचांची तारीफ व्हायला वेळ लागणार नाही. यस, अगदी बरोबर. जसं तुम्ही व्हिडिओज टाकता षटकार मारल्याचा, परंतु एखादा फलंदाज मी कसा आऊट झालो तो स्टेटसला कधीच ठेवत नाही. षटकारांची क्लिप स्टेटसला राहते. हे अनेक वेळा आपण बघितलंय. आता स्थिती काय आहे मॅचची ते सुद्धा जाणून घेऊया. 4 मध्ये पाहिजेत 5 धावा. मी म्हटलं होतं की दबाव टाकेल हा गोलंदाज आणि त्या गोलंदाजाने तसंच केलंय. याआधी लेग बिफोर द विकेट स्वरूपात विकेट मिळाली गोलंदाजाला. संदेशने कमालीचं प्रदर्शन केलंय. पुढचा बॉल कसा असेल संदेशचा हर्षद करता. ऑफ स्टंपर शपळून कायचा होता. पुन्हा एकदा चांगलं तंत्र. गोलंदाजाने आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ घेतलाय. आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल ना तर मग अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. चांगली गोलंदाजी. 3 बॉल आता मात्र या वेळेला 5 रनची आवश्यकता. म्हणून मी म्हटलं होतं की हे मात्र डेंजरस आकडे आहेत. 1 ते 1.5 महिन्यामध्ये मी कॅल्क्युलेटिव्ह पाहिलंय. अग्री प्रीमियर लीग म्हणा, सफाळे प्रीमियर लीग म्हणा, या स्पर्धांमध्ये वाडामध्ये सुद्धा 13 बॉल 12 रनची आवश्यकता असताना त्यासुद्धा झालेल्या नाही आहेत. अबिटकर जो संघ आपल्याला पाहायला मिळाला एका साईडला जो आरपी लायन्स वाडा आणि गांधरे निखिल भोईर यांचा संघ होता त्या टीमला सुद्धा धावा झाल्या नव्हत्या. आरपी लायन्स वाडा या टीमने करून दिल्या नव्हत्या. 12 बॉल 12 1 लाखाच्या स्पर्धेत पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल 5. यावेळेला चांगला फटका, टक्कन आवाज आलाय, गॅप शोधलाय. फार वेगाने मात्र फिल्डर येतील. चांगला फिल्डिंगचा दर्जा दाखवून दिलाय. इथे मात्र पोचलेत का ऑलमोस्ट आणि यस डेफिनेटली 2 रन्स मिळतील. आता बॉल आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये 3 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी. उद्याच्या दिवसात आपण पाहिलं तर मितान ट्रेडर्स टेंबिवली बाट्या प्रतीक पाटील यांचा संघ पाहायला मिळेल. नित्यसाई गणेशपुरी अशोक जाधव मयूर पाटील यांच्या संघाला ध्रुवीत 11 श्रीराम कसराळी गुंगवाडा या टीम बरोबर गोरसई बी टीम मात्र आपण पाहणार आहोत. भावेश पवार यांचा संघ, श्रीश 11 मालजीपाडा, समीर राऊत यांचा संघ, क्रियांश 11 खारबाव हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. प्रणय पाटीलचा जितू पॅकर्स नवगर आदित्य शेट्टी यांच्या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. उद्या 8 टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. वेळेवर या. आता मॅच कडे पुन्हा एकदा फोकस करूया आपण. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मध्ये जिंकण्याकरता 3 धावांची गरज आहे. 2 मध्ये 3 पाहिजेत. काय चांगला मॅच बनतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा मॅच या मैदानावर आहे. फुलपिच बॉल इन द एअर. ओहो व्हॉट अ कॅच. पलटवार पलटवार आणि आता विजयाच्या दिशेने फिल्डिंग करणारी टीम सुद्धा पोहोचतोय. विकेट डाऊन गॉन. बक्षीस लावलं न बघ हो या खेळाला. प्रभाकर शेट्टी लाखाचं बक्षीस लावलं न बघ हो या खेळाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खर्डी गावाला. थँक्यू. काय रंगतदार सामना पाहायला मिळतो. सामना होता कुठे आला कुठे म्हणून संदीप सर मी उल्लेख केला होता. हे डेंजरस आकडे आणि फक्त म्हणून चालणार नाही आहेत कारण ही मॅच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणूनच मी तसा उल्लेख केला की 6 मध्ये 5 होणार नाहीत. आणि नेमका आतापर्यंत जी वाटचाल आहे गोलंदाजांनी तो माझा विश्वास खरा ठरवतोय. आता फलंदाज आपल्या टीमचा विश्वास खरा ठरवेल काय. श्वास आणि विश्वास दोन्ही अदृश्य आहेत परंतु या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे ज्या अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतात. बॅटरला ते शक्य करावं लागेल. 1 मध्ये 3 पाहिजे. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमची रणनीती काय असेल.
1 बॉल आणि 3 रन. फिल्डिंग करणारा संघ तर म्हणेल आणि संपूर्ण गाव म्हणेल की या धावा 3 यायला नकोत, परंतु एकाच साईडला कसराळीकर सांगतील की या धावा यायला हव्यात. म्हणजेच इथे प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. चला घाई करा, समजू शकतो मॅच रफ अँड टफ आहे, परंतु तेवढा तुम्ही वेळ घालवू नका. 1 बॉल आणि 3 रन. सामना रंगतदार स्थितीमध्ये भाविक की मॅच विन करून देईल का? जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 1 बॉल 6, 1 बॉल 3, 1 बॉल 4 अशा धावा येतात ना, त्यावेळेला बिंदास बॅटिंग करताना काही फलंदाज पाहायला मिळतात, परंतु 1 बॉल 1, 1 बॉल 2 असे सामने येतात, त्यावेळेला मात्र थोडीशी धडधड ही हृदयाची वाढताना पाहायला मिळते. 1 बॉल आणि 3 रन. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल ऑन साईडला. खेळ खल्लास. एपी टेलर्स, एपी स्पोर्ट्स यांच्या कटआउट्सला सलामी देणारा षटकार पाहायला मिळाला. काय फटका खेळला होता भाविकच्या बॅटमधून. लो फुलटॉस बॉल आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं. आणि कारण ह्या वेळेला मात्र सांगतायत देवाला लगेच त्यांनी मात्र नतमस्तक झाले. हे देवा थँक्यू व्हेरी मच. 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा. आणि तेच मात्र यावेळेला पाहायला मिळालं. सुपर टायमिंग होतं, चांगलं टायमिंग. म्हणून मी बोललो की 1 बॉल 3, 1 बॉल 4, 1 बॉल 6 मात्र तिथे बिंदास्त बॅटिंग करतात, परंतु 1 बॉल 1, 1 बॉल 2 असतील तर डेफिनेटली तुमची धडधड वाढते. भाविक वेल प्लेट. चला शेक हँड करा. ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच कोणी सांगू शकेल की मॅन ऑफ द मॅच चा किताब कोणाला द्यायचा? आवाज येऊ द्या. भाविक इज द मॅन ऑफ द मॅच. पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजीमध्ये त्यांनी फक्त 6 धाबा दिल्या आणि वेळ प्रसंगी 1 चेंडूमध्ये 3 धाबांची गरज असताना षटकार ठोकला. त्यामुळेच भाविक ठरला या मॅचचा हिरो. कैलास किनी